हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। तुर्ची येथील शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित। 2 जून रोजी रस्ता खुला करण्याचे तहसीलदारांचे आश्वासन। गाव नकाशावरील रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी तुर्ची येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 6वा दिवस होता। अखेर प्रशासनाने या प्रकरणी सकारात्मक पाऊल उचलल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। दुपारी 3 वाजता मंडळ अधिकारी येळावी तसेच तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दूरध्वनीवरून आंदोलनकर्ते, सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील, अरविंद सपकाळ आणि ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली। या चर्चेदरम्यान तहसीलदारांनी आश्वासन दिलं की मंगळवार दिनांक 2 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता ते स्वतः किंवा त्यांचे सहकारी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून रस्ता खुला करण्याची कायदेशीर कार्यवाही करतील। तसेच रस्ता खुला करण्याच्या कामात कुणीही अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, अशी ठोस भूमिका त्यांनी मांडली। दरम्यान 28 मे 2026 रोजी या रस्त्यासंदर्भात दिवाणी न्यायालयात झालेल्या सुनावणीला तहसीलदार अतुल पाटोळे हजर राहिले नसल्याने आंदोलनकर्त्यांनी व ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या प्रकरणात थोड्या जागेसाठी 28 मे पर्यंत अपील झाले असून आगामी 4 जून 2026 रोजी होणाऱ्या सुनावणीला दिवाणी न्यायालयात हजर राहून त्या थोड्या जागेसाठी स्थगिती मिळू नये म्हणून प्रशासनाने भक्कम बाजू मांडावी, अशी आग्रही विनंती ग्रामस्थांनी केली। शेतकरी व आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांकडे स्पष्ट केलं की जर मंगळवारी रस्ता खुला झाला नाही तर संबंधित प्रकरणातील दप्तर दिरंगाई विरोधात पुढील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या मागणीलाही तहसीलदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। तहसीलदारांकडून मिळालेल्या या ठोस आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील, अरविंद सपकाळ, संजय पाटील तसेच उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला। आता मंगळवारी होणाऱ्या प्रत्यक्ष प्रशासकीय कार्यवाहीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। त्याच पद्धतीनं सर्कल मॅडम या सगळ्यांच्या PI टकले साहेब, पाटोळे साहेब, पाटोळे मॅडम, दादा आणि मध्ये या उपोषणाला भेट देऊन रस्ता करायचं त्यांनी सांगितलं होतं। माजी खासदार संजय काका या सगळ्यांच्या प्रयत्नानं आज या ठिकाणी आम्हाला आमच्या समाधानकारक आम्हाला त्यांनी शब्द दिल्यामुळं ते आंदोलन आम्ही आज या ठिकाणी स्थगित करतो आणि तो रस्ता त्यांनी तहसीलदार आणि मॅडमनी शब्द दिला आहे की आम्ही मंगळवारी कुठल्याही परिस्थितीत लोकांना ये जा करण्यासाठी खुला करून देतो आणि तो रस्ता बंद होणार नाही, अशी जे बंद करतील त्यांच्यावरती त्याप्रती कडक कारवाई करून तो रस्ता कधीही बंद होणार नाही याची खात्री आम्ही देतो, काळजी घेतो, असं या ठिकाणी सांगितल्यामुळं आम्ही हे उपोषण आज स्थगित करतो।